नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। 10वी आणि 12वी मध्ये ज्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे अशा नातवंडांचा आज आपण इथं सत्कार केलेला आहे। जवळपास 33 विद्यार्थी या सत्कार समारंभाला उपस्थित होते। या निमित्त आपण काही हो सर, या निमित्ताने सत्कार म्हणून त्यांचा सत्कार आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून आपण त्यांना एक बॅग दिलेली आहे, सन्मानपत्र दिलेलं आहे संस्थेतर्फे। एक मिनिट दिनेश, सन्मानपत्र दिलेलं आहे, प्लस आमच्यातर्फे वैयक्तिक माझ्यातर्फे मी एक पेन दिलेलं आहे त्यांना, जो की पुढे तलवारीचं काम करणार आहे। आणि पाठक यांनी त्यांना कॅप दिलेली आहे, कॅप एवढ्यासाठी की उन्हातानापासून विद्यार्थ्यांचं संरक्षण व्हावं। प्लस आमचे जे काही मेंबर आहेत त्याने विशेष बक्षिसं सुद्धा डिक्लेअर केलेले, त्यांना ॲक्च्युअल तिथं रोख रक्कम दिलेली आहे की ज्यांना 100 पैकी 100 मार्क मिळालेले आहेत अशा विद्यार्थ्याला, नातू असो किंवा नात असो, त्यांना जवळपास 7 ते 8 विद्यार्थ्यांना 500 रुपये रोख असे आमच्या सभासदांनी विशेष प्रावीण्याबद्दल त्यांना बक्षीस दिलेलं आहे। मुली 23 होत्या आणि मुलं 7 होते 10वीचे, आणि 12वीचे फक्त 3 होते। आपल्या संस्थेमार्फत काय काय कार्यक्रम आम्ही ज्येष्ठांच्या विरंगुळ्यासाठी वर्षातून 52 कार्यक्रम करत असतो, प्लस प्रसंगोचित, प्लस आमची व्याख्यानमाला असते। आता पुढच्या महिन्यामध्ये 3 दिवस व्याख्यानमाला आहे, मेघमल्हार व्याख्यानमाला, प्लस 14 एप्रिलला आपण चिपळूणकर सरांच्या जयंतीनिमित्त एक व्याख्यानमाला घेत असतो। प्लस 52 कार्यक्रम वर्षातून आम्ही विरंगुळ्यासाठी, ज्येष्ठांच्या विरंगुळ्यासाठी आपण कार्यक्रम दर गुरुवारी इथं कार्यक्रम करत असतो। आणि महिन्यातला शेवटचा गुरुवार आमच्या सभासदांचे जे विविध गुणदर्शन आहेत त्यांना ते सादरीकरण करता यावं आणि एक चांगलं व्यासपीठ मिळावं म्हणून शेवटचा गुरुवार आम्ही सभासदासाठी राखीव ठेवलेला आहे। त्यामध्ये संगीताचे कार्यक्रम भरवतो हो सर, आणि असे कार्यक्रम बहुधा शहरामध्ये एकमेव सगळं। हो सर, त्याचं कारण असं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही आपली एकमेव अशी संस्था आहे जिला स्वतःची इमारत आहे। महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या भरपूर जवळपास 1,500 ते 2,000 संस्था आहेत ज्येष्ठ नागरिकांच्या। फक्त मुंबईत तर 750 ते 800 संस्था आहेत, पण कुणाकडेही स्वतःचं सभागृह किंवा बिल्डिंग, स्वतःची बिल्डिंग नाही आहे। इथं आमची स्वतःची बिल्डिंग आहे, इथं आम्ही वाचनालय चालवतो, बालवाडी चालवतो आम्ही, आणि त्यामुळे हे कार्यक्रम घेणं, स्वतःचं सभागृह इथं आमचं, त्याच्यामध्ये 200 सभासद किंवा 200 प्रेक्षक एका वेळी बसू शकतात, आणि त्यामुळं आम्हाला हे शक्य झालेलं आहे। आणि ही सगळी आमच्यासाठी चिपळूणकर सरांचा हा आम्हाला मिळालेला आशीर्वाद आहे। 40 वर्ष हो सर, आता पुढच्या वर्षी आम्ही 40व्या वर्षात पदार्पण करणार आहोत, आम्ही म्हणजे आमची संस्था। हो सर, आपले किती सदस्य आहेत? सध्या आमच्या संस्थेचे 873 सदस्य आहेत, 873, आणि मला सांगायला आनंद वाटतो की त्यापैकी 163 सभासद 80 वर्षाच्या वरचे आहेत, आणि एक सभासद केतकर नावाचे एक सभासद 102 वर्षाचे। आणि त्याच्यापेक्षा जास्त सांगायला अभिमान वाटतो मला की ते जेव्हा गुरुवारी कार्यक्रमाला येतात ते कुठलाही आधार किंवा काठी न घेता येतात, त्यांना अजून चष्मासुद्धा लागलेला नाही, वाचण्याचा आहे, रीडिंग क्लासेस आहेत, पण दूरचा चष्मा त्यांना आणखी लागलेला नाही, आणि फिजिकली पूर्ण पेट चालत येतात, चालत घरी जातात, जवळच घर आहे त्यांचं, त्यामुळे त्यांना शक्य आहे। शहरामध्ये खूप ज्येष्ठ नागरिक आहेत। हो सर, त्यांना आपण काय आदर्श काय मार्गदर्शन? सर, पुढच्या महिन्याच्या पहिल्या बुधवारी म्हणजे आपले 7 जुलै रोजी शहरातल्या सगळ्या ज्येष्ठ नागरिक संस्थेचं आमच्याकडे मीटिंग आहे, आणि त्याद्वारे आम्ही फेस्कॉममध्ये कसं रिप्रेझेंट करायचं आणि सरकारकडं आपल्या काय काय मागण्या मांडायच्या त्या दृष्टीने आम्ही विचार करणार आहोत। 7 जुलै 2026 रोजी। आपण सर्व मोठमोठ्या पदावर राजकीय अधिकारी आहेत आणि आपण उच्च शिक्षित आहेत। हो, ग्रामीण भागामध्ये खूप ज्येष्ठ नागरिक असतात, त्यांना खूप मध्ये सवलतीची गरज असते किंवा आधाराची गरज असते, त्यांना आपण कशा पद्धतीने शासनाच्या माध्यमातून आधार त्या दृष्टीने विचार करण्यासाठीच आपण ही
7 तारखेची जी मीटिंग आहे ती आयोजित केलेली आहे. आम्ही खेड्यापाड्यापर्यंत पोहोचणार आहोत ह्या माध्यमातून, की आपण शहरामध्ये भरपूर काही करतो पण खेड्यामध्ये एवढं होत नाही, तालुका पातळीवर सुद्धा एवढं होत नाही, कारण स्वतःचं सभागृह नसतं आणि पुढं काय करायचं, कसं नियोजन करायचं हे त्यांना माहीत नसतं. तर त्या दृष्टीने त्यांना मार्गदर्शन करणे प्लस त्यांचे विचार जे काही चांगले असतील ते आम्ही आत्मसात करून आमच्या सभासदांसाठी त्याचा उपयोग करून घेणे हा एकमेव त्या बैठकीचा उद्देश आहे. 7 जुलैला आमची शहरातल्या सगळ्या ज्येष्ठ नागरिक संस्थेची मीटिंग इथं होणार आहे सर. छत्रपती संभाजीनगर स्टेशनची हॉस्पिटल हा. ग्रामीण भागामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या खूप समस्या आहे. हो. आपण जर पुढाकार घेतला तर त्या दूरदूर ग्रामीण भागातल्या ज्येष्ठ नागरिकांना सुलभ सुविधा घरामध्ये सुविधा मिळू शकतात. बरोबर सर. आम्ही वर्षातून 3 म्हणजे 4 महिन्याला एक हेल्थ चेकअप कॅम्प आपल्या सभासदांचा प्लस जे कोणी ज्येष्ठ नागरिक येतील बाहेरचे सभासद जरी नसले तरी तर हेल्थ चेकअप कॅम्प आपण त्यासाठी फ्री घेत असतो. पण हे ग्रामीण भागापर्यंत कसं न्यायचं आणि ॲक्च्युअल ज्यांना आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत कसं पोचायचं ते नियोजन करण्यासाठीच आपण या दृष्टीने पुढाकार घेतलेला आहे आणि सर्वांना इथं मीटिंगसाठी बोलवलेलं आहे. जवळपास 80 वर्ष वय पूर्ण केलेले ज्येष्ठ नागरिक आपल्याकडे आहेत. हो आणि त्यांच्यामध्ये आजही संगीत किंवा गायनाची फार मोठी क्षमता आहे. हो जवळपास 80च्या दरम्यान कराओके संगीत गाणे म्हणणारे सभासद आपल्याकडे. हो. तर आमचे सभासद मॅक्झिमम जे आहेत अत्यंत उच्च दर्जाचे गायक आहेत आपल्याकडं, प्लस इतरही क्षेत्रामध्ये समजा नृत्य आहे किंवा वाद्यसंगीत त्यामध्ये प्रवीण असलेले उच्च दर्जाचे सभासद आपल्याकडे आहेत आणि त्या सभासदांना घेऊन आपण बरेच कार्यक्रम दर 2-3 महिन्याला एकदा करत असतो. आणि तुम्हाला सांगा मला आनंद वाटतो की मागच्याच महिन्यात म्हणजे मार्च एंडला आपण नाट्यसंगीताचा एक कार्यक्रम घेतला होता. संगीत नाटक जे असतं ते संगीत नाटकातले जे पदं असतात ती पदं सादरीकरणासाठी आपण हा कार्यक्रम घेतला होता आणि त्याच्यामध्ये त्या नाटकामध्ये ज्या वेशभूषा होत्या त्या वेशभूषा घेऊन त्या कलाकारांना करून ते आपण संगीत नाट्य इथं सादर केलेलं आहे. आमचे संगीत विभाग प्रमुख विश्वास काळे हे सर्व त्याचं नियोजन करत असतात आणि अशोक पाध्ये सर या नाही इकडं पूर्ण म्युझिक सिस्टीम आमची हे सांभाळत असतात. अशोक पाध्ये सर. काल एक ज्येष्ठ नागरिकांवर मुंबईला एक अन्याय झाला. हा. सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्याच्या आरोपीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा म्हणून आदेश दिले. सर ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षा मिळायलाच पाहिजे ह्या मताचे आम्ही आहोत आणि त्यांना समाजात कुठेही गेले समजा दुकानात गेले भाजी घ्यायला गेले किंवा एखाद्या मॉलमध्ये गेले तर ज्येष्ठ नागरिकांना रिस्पेक्ट प्रत्येकाने द्यायलाच पाहिजे. तुम्ही ज्येष्ठ आहेत आणि काही कामाची नाहीत, उलट आमच्या अनुभवावरच हे जग चाललेलं आहे. तरुण मुलांना काहीच माहीत नाही आहे. आमच्या अनुभवावर हे जग चाललेलं आहे. ज्यांच्या अनुभवावर मुळे आपण एवढे मोठे झालो त्यांना जर तुम्ही रिस्पेक्ट दिला नाही, त्यांना जर त्यांचा आदर केला नाही तर समाजाची सामाजिक म्हणजे व्यवस्थाच पूर्ण ढासळून जाईल. आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जे पाऊल उचललंय तात्काळ जी कारवाई केली त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांचे आमच्या संस्थेतर्फे हार्दिक आभार मानतो. आपण जे खूप कर्तव्याचे नाव आहे आपण काय सांगाल? आता आमचे अध्यक्ष प्रमोद बेंडे यांनी जे सांगितले संस्थेचे उपक्रम काय काय तर ह्याच्याशिवाय आणखीन उपक्रम मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्येष्ठ नागरिकांसाठी साधारण वर्षातनं आम्ही 4 सहली आयोजित करतो. त्याच्यामध्ये त्या सहलीमध्ये 1 दिवसाची सहल आहे, 2 दिवसाची सहल आहे, 4 दिवसाची आणि 5 दिवसाची अशा मोठ्या सहली आणि छोट्या सहली आयोजित करतो की ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना घरच्या पूर्ण चिंता विसरून दिवसभर ते एन्जॉय करतात. हा एक उपक्रम आहे. ह्याच्याशिवाय आणखीन दरवर्षी आम्ही साहित्य संमेलन अरेंज करतो. त्या साहित्य संमेलनामध्ये साहित्यिक आहेत, आमच्याकडे बरेचसे लेखक आहेत, कवी आहेत, त्या सगळ्यांच्या कलागुणांना वाव देतो. कथाकथन स्पर्धा पण असे एक उपक्रमही वर्षभरामध्ये याच्याशिवाय आम्ही अरेंज करतो. एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आपल्याकडे आध्यात्मिक धार्मिक शिक्षण देणारे किंवा मार्गदर्शक व्याख्यान करणारे असे अनेक संस्था आणि महापुरुष आपल्याकडे आहेत. परंतु जेवढे वृद्धाश्रम आहेत सर्वात जास्त वृद्धाश्रम आपल्याकडे आहेत. तर काय
हे वृद्धाश्रम नाही म्हणणार त्याला मी त्याला निवारागृह तुला म्हणणार. कारण कसं वृद्ध म्हणल्यानंतर जाणीव त्याला होते की मी वृद्ध आहे म्हणून. तर वृद्धाश्रमापेक्षा त्या ठिकाणी मी असं समजू शकतो की ज्या ठिकाणी वृद्धाश्रम आहे त्यांना जो आनंद मिळतो त्या ठिकाणी जाऊन एकत्र जे आता बरेचसे इथे वृद्धाश्रम मी बघितले, मुक्ती सोपान वृद्धाश्रम आहे किंवा इकडे मातोश्री वृद्धाश्रम आहे, त्या ठिकाणी घरातल्या चिंता विसरून किंवा ज्यांना मुलं वगैरे काही सांभाळत नाही त्यांनी तिथं येऊन एकत्रितपणे आनंद घ्यावा सगळ्या पुढच्या जीवनाचा. ह्याला मी अशी कन्सेप्ट माहिती आहे. वृद्धाश्रम मित्र म्हणतच नाही की आनंद मिळण्याची जागा असं त्याला नाव असावं. आपल्या या संस्थेची व्यवस्था पाहणारे कोण कोण आहेत? आमचं व्यवस्थापन मंडळ आहे, त्याच्यामध्ये अध्यक्ष आहे, उपाध्यक्ष आहे, सचिव आहे, कोषाध्यक्ष आहे, सहकोषाध्यक्ष आहे, सहसचिव आहे आणि कार्यकारिणीचे सदस्य आहेत. असे एकूण 9 जण आहेत आमच्याकडे. आणि याच्याशिवाय आणखी मदत लागली तर आम्ही स्वीकृत सभासद म्हणून घेतले की जास्तीचे काही काम असतील तर त्यांचा उपयोग आम्हाला संस्थेच्या कामासाठी होतो. महिलांचा समावेश आहे याच्यामध्ये. उपाध्यक्षपद जे आहे आम्ही ते महिलांसाठी आम्ही राखीव ठेवलेलं आहे. आणि कार्यकारिणी सदस्यामध्ये पण आमच्याकडे 2 महिला आम्ही कंपल्सरी घेतो. कोषाध्यक्ष म्हणून काम करतो. ही संस्था धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत अशी संस्था आहे. दरवर्षी संस्थेचं CA मार्फत ऑडिट होतं. अतिशय नाममात्र 400 रुपये प्रतिवर्ष असं आम्ही सभासदांकडनं फीस घेतो. त्या 400मध्ये जेवढे कार्यक्रम आम्हाला देता येतील तेवढे कार्यक्रम आम्ही देतो. महत्त्वाचा स्रोत देणग्या, लोकांकडनं ज्या देणग्या आम्हाला येतात त्या देणग्याच्या स्वरूपातून हा सगळा खर्च भागवला जातो आणि अतिशय आनंदाने सगळ्या कामं आम्ही इथं पार पाडतो. सर, कंपन्यांकडून CSR अजून आम्ही त्या प्रयत्नात गेलेलो नाही. काही लोकांनी आम्हाला दिलंय. एक देशमुख म्हणून हे आहेत ज्यांची मोठी इंडस्ट्री आहे, त्यांनी आम्हाला मधल्या एका पिरियडमध्ये आम्ही इथं गदी माडगुळकरांवरती त्यांचा जीवनावरचं एक नाटिका सादर केली होती. त्या नाटकासाठी त्यांनी भरभरून आम्हाला मदत केली होती आणि तो प्रयोग खूप गाजला. आमच्या संस्थेने जो गदी माडगुळकरांचा जो प्रयोग सादर केला तो अतिशय गाजला आणि त्याचं पुस्तक रूपाने पुढच्या महिन्यामध्ये आम्ही प्रकाशन त्याचं करतोय. आपण काही निश्चितपणे आता तुम्ही एक खूप चांगला मुद्दा आम्हाला दिलाय. त्या मुद्द्याचा आम्ही निश्चितपणे अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करू. हो, निश्चित अप्रोच होऊन आम्ही आमच्या अध्यक्षांना पण तसं हे करतो की त्यांच्याकडे आम्ही निश्चितपणे अप्रोच होऊन जेवढी मदत त्यांच्याकडनं मिळू शकेल. वैद्य साहेबांच्या भावाचं नाव सतीश वैद्य, राजू वैद्य साहेबांचे जे भाऊ आहेत सतीश वैद्य, त्यांनी आम्हाला ह्या बिल्डिंगचं आमचं वरच्या मजल्याचं जे बांधकाम करायचं आहे त्याच्यासाठी त्यांनी जी काय मदत लागेल ती त्यांनी जाहीर केलेली आहे. मग आता आम्ही महापालिकेमध्ये त्याला परवानगीसाठी दाखल केलेलं आहे. परवानगी मिळाल्यानंतर त्यांच्याकडनं आम्हाला जे काय मिळेल ते आम्ही निश्चित त्याचा फायदा करून घेणार. आता आमचं या वर्षी म्हणजे जूनपासून जे कार्यक्रम सुरू होत आहेत त्या कार्यक्रमामध्ये एखाद्या कार्यक्रमासाठी, चांगल्या कार्यक्रमासाठी त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून नक्कीच आम्ही बोलवणार आहे. मागे नंदू घोडेले जेव्हा होते ते आमच्याकडे येऊन गेलेले आहेत. आयुक्त जे होते तिथले त्यांनी आमच्याकडे भेटी दिलेल्या आहेत. असा हा निश्चितपणे आमचा प्रयत्न निश्चित आहे. त्याच्यासाठी असं वाटते की काही निश्चित तुमच्याकडनं खूप चांगली आयडिया आम्हाला मिळाली. निश्चित आम्ही त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करू. कृष्णराजे सेवाभावी संस्थेचा सहसचिव या नात्याने आपल्याला सांगू इच्छितो की आमची जी संस्था आहे विविधची पूर्ण कार्याने काढलेली ज्येष्ठांची जी आयुष्याची सेकंड इनिंग आहे ती आनंददायी व्हावी, सुखदायी व्हावी, त्या दृष्टिकोनातून त्यांचं आरोग्य आणि शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगल्या पद्धतीचं राहावं या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घेतले जातात. आयुष्यात ज्यांना कुठे व्यक्त होण्याची संधी मिळाली नसेल ती आमच्या संस्थेमध्ये त्यांना संधी मिळते. प्रत्येकामध्ये काही ना काही कौशल्य असतं पण त्या आयुष्यात त्यांना ती संधी मिळालेली नसते. ती संधी आमच्या संस्थेच्या माध्यमातून त्यांना मिळते. मग एखाद्या नाटकाच्या माध्यमातून व्यक्त होणं असो, गाण्याच्या माध्यमातून व्यक्त होणं असो, कुणाला सेवा करता येते, कुणाला सहलीचा आनंद घेता येतो. अशा प्रकारच्या आमच्या संस्थेमध्ये जे विविध उपक्रम संस्थेच्या माध्यमातून, व्यवस्थापन मंडळाच्या माध्यमातून राबवले जातात त्याचा प्रत्येक सभासदाला आनंद मिळतो. या ठिकाणी काळे
ते विचारते. बर. प्रगतीचे ज्येष्ठ नागरिक आपली संस्था आहे. या संस्थेमध्ये आपण संगीत क्षेत्रामध्ये जे अतिशय उत्कृष्ट काम आहे, भरावती सारखे त्याच्यामध्ये आपण जवळपास 80 लोकांना या ठिकाणी तयार केलेलं आहे. तर आपण संगीताचं क्षेत्र कुठे education आहे? मी स्वतः काही एज्युकेशन घेणं झालं नाही माझं. पूर्ण हयातीमध्ये मी बँकेमध्ये नोकरी केली आणि माझा जेवढा शौक आहे, जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे मी कार्यक्रमातून बँकेमध्ये सुद्धा भाग घेतला होता. पण माझ्या या कलेचा या संस्थेमध्ये उपयोग व्हावा म्हणून मी या संस्थेमध्ये आलो आणि या संस्थेमध्ये संगीत क्षेत्रातले जे उपक्रम आहेत वेगवेगळ्या स्वरूपाचे ते आपण या ठिकाणी आपण म्हणजे राबवतो. तर मला सांगायला इथं आनंद वाटतो की आमच्याकडे 75 ते 80 लोक कराओके गाणारे आहेत. आमच्याकडे लाईव्ह गाणारे लोक साधारण ते 40 ते 45 लोक आहेत. म्हणजे आम्ही जर एखादा कार्यक्रम ठरवला आणि लोकांकडून नावं मागितले तर नावांचा अक्षरशः आमच्याकडे पाऊस पडतो आणि त्याच्यातून मग आम्हाला प्रश्न पडतो की आता कुठल्या व्यक्तीला घ्यावं आणि कुठल्या व्यक्तीला सोडावं. पण सगळ्यांना संधी मिळते इथे आणि मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो. या ठिकाणी संगीत क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपण सेवा देतो. आपण इथे या कलाकारांना घेऊन गीत रामायणाचा कार्यक्रम केलेला आहे. या कलाकारांना घेऊन आपण नाट्यसंगीताचा कार्यक्रम केलेला, आत्ताच आमच्या अध्यक्षांनी सांगितलं त्याप्रमाणे. या कलाकारांना घेऊन आम्ही मराठी भावगीत भक्तिगीतांचा कार्यक्रम घेतो, वेगवेगळ्या थीम ठरवतो. आता एक कार्यक्रम असा मनामध्ये आहे की गीतेचा श्लोक सांगायचा, तो श्लोक ज्ञानेश्वरीमध्ये कुठे वापरला गेला, तो श्लोक त्या श्लोकाचा अर्थ काय आहे आणि त्याचा संगीत क्षेत्रामध्ये उपयोग कुठे केला, कुठल्या गाण्यासाठी केलेला आहे, अशा प्रकारचा एक कार्यक्रम बसवायचा आहे. आमच्याकडे वाद्य वाजवणारे बरेच लोक आहेत. त्या वाद्य वाजवणाऱ्या लोकांना कडून गाणी बसवून घ्यायचे आहेत. जिथे ड्युएट्स असतील तिथे 2 वाद्य वाजवू, असा एक भरगच्च कार्यक्रम करण्याची इच्छा आहे. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम करते. बदलते साथी, आई, त्याच्यानंतर कुटुंब, ह्या संकल्पना घेऊन आम्हाला कार्यक्रम करायचे आहेत. त्याच्यामुळे काय होतं की लोकांचं मनोरंजन चांगल्या प्रकारे होतं, लोकांच्या डोक्याला चालना मिळते. कराओके आपल्या करोनामध्ये सुद्धा आम्ही म्हणजे लोकांना मागितले होते की 3-3 तुमच्या आवडीचे गाणे द्या, पुन्हा 3-3 गाणे तुमचे कृष्णाचे द्या, 3-3 गाणे रामाचे द्या. व्हॉट्सअपवरून आम्ही मागवायचो. त्यामुळे लोकांना चालना मिळत होती आणि लोक आमच्या प्रश्नांना उत्तरं देत होते. संगीत क्षेत्रामध्ये आम्ही क्विज घेतो. इतिहास आणि संगीत क्षेत्र मिळून आम्ही क्विज घेतो. या ठिकाणी आमचे एक मित्र आहेत, ते क्विज फार छान कंडक्ट करतात. तेही या संस्थेचे सभासद आहेत. उमेश पटवर्धन नाव आहे त्यांचं. आणि त्या क्विजमध्ये मी टाईमकीपरची भूमिका करतो. आणि संगीतामध्ये मलाही आनंद मिळतो आणि माझ्यामुळे 4 लोकांना अजून आनंद मिळतो. त्याच्यामुळे वातावरण इथे नेहमी आनंदी असतं, चेअरफुल असतं. सगळे लोक एकदम आनंदी असतात, खुश असतात सगळे. दर्शकासाठी काही एखादा असं श्लोक वगैरे होईल का आपल्याला जे लाईव्ह पाहत गीत रामायणाचे 2 सुरुवातीचे श्रीराम 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 स्वये श्री राम प्रभु ऐकती, स्वये श्री राम प्रभु ऐकती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती.